जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई। गणेशोत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारली। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचे निर्देश। हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम। उद्या सकाळी अंतरवालीतून निघणार। 29 तारखेला आझाद मैदानात आंदोलन करणारच, जरांगेंचा एल्गार। गणेशोत्सवात विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे। नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा। तर आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचं प्रत्युत्तर। जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर कुठलंही वक्तव्य करू नका। जरांगेंचा विषय सरकार हाताळेल। कुणी टीकेचे धनी होऊ नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। मनोज जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला जालन्यात काळं फासलं। विदुर लाकडे नावाच्या व्यक्तीचे जरांगे समर्थकानं कपडे फाडून काळं फासलं। अजित पवारांच्या नकारानंतरही संग्राम थोपटेच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा सरकारचा निर्णय। भाजप प्रवेशानंतर थोपटेंना मोठं गिफ्ट। थोपटेंचा राजगड सहकारी कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचण। बाप्पाच्या आगमनापूर्वी खरेदीची लगबग। मुंबई पुण्यासह कोल्हापूरच्या बाजारपेठा फुलल्या। सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। लालबागच्या राजासह इतर ठिकाणी गणपतीचं घेणार दर्शन। वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्रा थांबली। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यात्रेत सहभागी। 1 सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी पटनामध्ये पदयात्रेने मतदार अधिकार यात्रेचा होणार समारोप।